कृष्णाबाबापासून जी सगळी मंडळी आहे सगळ्यांना मी बरं का नमस्कार करतो। आपण तुम्ही सगळे माझेच आहात आणि म्हणून बरं का आज या कीर्तनाला या पाटील परिवाराने बोलवलं बरं का। ते म्हणजे त्यांची अरुणदादा पाटील आणि यांचं हे 5वं पुण्यस्मरण, त्यांची मुलं, त्यांची पत्नी, त्यांच्या मुली, त्यांचा परिवार, आपल्या वडिलांविषयी असलेलं त्यांचं प्रेम, आपल्या पतीविषयी असलेलं प्रेम आज 5वंच पुण्यस्मरण करून त्यांनी व्यक्त केलेलं आहे। म्हणून मी आताच बोललो की नाही वाक्य की बाकी काय नाही, पण आज जर तो आत्मा जे पितर लोक असतात ना, 7 प्रकारचे पितृ लोक आहेत, शिवपुराण पहा 7 प्रकारचे पितृ लोक आहेत, हे श्राद्ध केलं जातं बरं काय। 5 वर्षापर्यंत काय ना आयुष्यभर केलं तरी पण चालतं, पण 5 वर्षाची मर्यादा आहे। तुम्ही दर वर्षाला आता पुढच्या 6व्या वर्षी पण घास या दिवशी घातला तरी चालेल, कारण हे देण्याची प्रथा आहे। अजून जर हा विधी करा, मी मागच्या पावसाळ्यामध्ये जुलै का ऑगस्टमध्ये गेलो होतो की वडिलांपितर तर तुम्हाला जर करायचंच असेल तर तुम्ही गयेला जाऊ शकता, तो श्राद्धविधी गयेला खूप छान होतो बरं का। मी तिथे मोठा 3.5 तासाचा स्वतः करून आले माझ्या वडिलांपितर, म्हणजे ही आपली श्रद्धा भावना, तुम्ही गेलंच पाहिजे असं माझं आग्रह आहे। तोच विधी त्र्यंबकेश्वरला पण होतो। आता प्रश्न राहिला काय, शेवटचा प्रश्न की मग एवढं करून मिळतं काय, ऐका बरं का। मार्कंडेय ऋषींनी भीष्माचार्यांना हे ध्यान सांगितलं की आपल्या वडिलांच्या पित्यर्थ जर तुम्ही श्राद्ध पिंडदान केलं तर त्या वडिलांच्या बरं का ते पितृलोकामध्ये असतात, त्यांना ते प्राप्त होत असतं। प्राप्त होऊन होतं काय, नुसतंच करायचं काय, बेनिफिट फायदा त्याचा आहे की उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगेले, आपल्या घरामध्ये सुख समृद्धी, बरं चांगली मुलं, चांगल्या सुना, सर्व काय आपल्या कुटुंबामध्ये हे पितृलोक आपल्याला आशीर्वाद देत असतात। आज जे आपल्याकडे आहे ना, या पितृलोकांचा आपल्याला आशीर्वाद आहे। म्हणून फार एकदम खराब माणूस जरी असेल, कसा शब्द बोलतो, खराब माणूस जरी असेल तरी सर्व पित्रे आमोशेला तो म्हणतो खाव 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 जल्दी आ जाओ। कावले पण हुशार झाले, ते म्हणतो जब तक नहीं देगा भाव हम नहीं आएगा खाव खाव। त्यावेळी पण संप करून टाकला। पण लक्षात ठेवा, कावल्यालाच का द्यावा याचं पण ज्ञान सांगतो। तुमच्या गावात ज्ञानी मंडळी विचारा द्या, पण सांगतो की ज्या वेळेला सीता मातेवर त्या गंधर्वानी झेप घातली कावळ्याचं रूप घेऊन, तेव्हा भगवान रामचंद्राने जे अस्त्र सोडलं त्याच्यामधून, आता सगळी कथा सांगायला वेळ नाही, त्याचा डावा डोळा का उजवा डावा फुटला आणि एकच डोळा राहिला। तेव्हापासून कावळा एकच डोळ्यावर भागवतो। तुम्ही मला काय सबूत काय, बघा कापून द्याला, हे बघ कशी बघतात माझ्याकडे, अरे कापून मी पुन्हा का बाबा, पण त्याला एकच डोळा तो सगळीकडे करतो। आणि मग भगवान प्रभू रामचंद्राने त्याला सांगितलं की जिथे जिथे जाऊन तू हे घास ग्रहण करशील, आता तुम्ही पत्रावळ घालाल की नाही, ते घास त्या कावळ्याच्या मार्फत आणि बरं का आपल्या पितृदेवतांना मिळतं, हा आशीर्वाद प्रभू रामचंद्राने दिलाय। म्हणून सगळ्या हिंदूंना माझी ताकीद आहे, माझी विनंती आहे की आपल्या धर्माची तत्व आपल्याला माहिती असली पाहिजेत। लोकांनी ना सांगावा काय तुमचा धर्म आहे, तिको एक व्हॉट्सअपला येते तुमच्या मुसलमान एक नालायक माणूस आपल्या लोकांना सांगतो की तुम्ही हे केलं ना ते केलं। अरे हरामखोराने या पोस्ट टाकतात कशा काय तुम्ही व्हॉट्सअपवर, टाकायला नाही पाहिजेत। आमचा धर्म जेवढा पवित्र आहे एवढा कुठलाच नाही आहे। म्हणून संध्याकाळी 5 वाजता पाडघा इथे टोल नाक्याला हिंदूंची, कुठल्या पक्षाची नाही, हिंदूंची हिंदू सभा होत आहे। राजा टायगर सिंग तिथे येणार आहे। आपल्याला वेळ असेल तर मी तुम्हाला आवाहन करतो, विनंती करतो की आपण या, आपल्या धर्माविषयी आपण जागरूक असलं पाहिजे। अरे ही छत्रभूमीची भूमी आहे, इथे तानाजी मालुसरे, बाजू प्रभू देशपांडे यांनी आपलं रक्त सांडलंय हा धर्म टिकवण्यासाठी। म्हणून तुमची पण गरज आहे आम्हाला, तुम्ही तिथे यावं असं मी तुम्हाला आमंत्रित करतो। विठ्ठल जय जय।